Hello students, welcome to this class of the physics. तर लास्ट टाइम आपण टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्स स्टडी करत होतो. ओके, टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्स मध्ये आपण बघितलं की टेम्परेचर चेंज झाल्यानंतर रेजिस्टन्स कशा पद्धतीने चेंज होतो आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युले काय होतं बघा. पहिला फॉर्म्युला होता डेल्टा आर बाय आर, दॅट इज चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतं चेंज इन टेम्परेचर. अँड देअरफॉर डेल्टा आर बाय आर चा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो, दॅट इज अल्फा इंटू डेल्टा इंटू थिटा. अल्फा इंटू डेल्टा इंटू थिटा. त्याचबरोबर मग चेंज इन रेजिस्टन्स याच्यावरून फॉर्म्युला काय येतो, चेंज इन रेजिस्टन्स इज इक्वल टू आर इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. आणि फायनल रेजिस्टन्स ॲट टी डिग्री सेल्सिअसचा फॉर्म्युला काय येणार आहे, ओरिजिनल रेजिस्टन्स इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थिटा. ओके, आता याच्याच रिलेटेड काही न्यूमरिकल्स आपण बघूया. Question is like this. The resistance of thin silver wire is 1 ohm at 20 degrees Celsius. The wire is placed in a liquid bath and its resistance rises to 1.2 ohm. What is the temperature of the bath? Bath म्हणजे एक हाय टेम्परेचर किंवा मोर टेम्परेचर असणारं लिक्विड असतं, त्याला आपण बाथ असं म्हणतो. तर या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, रेजिस्टन्स ऑफ थिन वायर इज 1 ओहम ॲट 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 ओहम रेजिस्टन्स आहे 20 डिग्री सेल्सिअसला. वायर इज प्लेस्ड इन लिक्विड बाथ अँड इट रेजिस्टन्स बिकम 1.2 ओहम. तर ते टेम्परेचर आपल्याला टी टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. ओके, किंवा ते जे थीटा टेम्परेचर आहे ते थीटा टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अल्फाची व्हॅल्यू दिली, अल्फा इज 3.8 इंटू 10⁻⁻3. ओके, आता नेहमी लक्षात घ्या बेसिक फॉर्म्युला वापरायचा, डेल्टा आर इज इक्वल टू आर अल्फा इंटू डेल्टा थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, सो डेल्टा आर म्हणजे चेंज इन रेजिस्टन्स. सुरुवातीला 1 ओहम होता, तो 1.2 ओहम झाला, म्हणजे चेंज इन रेजिस्टन्स आहे 0.2. त्याच्यानंतर आर म्हणजे ओरिजिनल रेजिस्टन्स, म्हणजे लो टेम्परेचरला असणारा रेजिस्टन्स, दॅट इज 1 ओहम. Alpha is given as 3.8 into 10⁻3. And delta theta means suppose initial temperature 20 आणि फायनल टेम्परेचर काय आहे थीटा आहे. ठीक आहे, तर काय होणार आहे, चेंज इन टेम्परेचर म्हणजे थीटा मायनस 20 होणार आहे. ओके, थीटा मायनस 20. आता ही सगळी टर्म LHS ला येईल आणि डिवाइड होईल. 0.2 डिवाइडेड बाय 3.8 इंटू 10⁻³ इज इक्वल टू थीटा मायनस 20. सो थीटा इज इक्वल टू काय होणार आहे, -20 पलीकडे जाऊन प्लस होणार आहे. सो 0.2 इंटू 10⁻³ वर गेल्यानंतर 10⁻+3 होणार. 10⁻+3 न 0.2 ला मल्टिप्लाय केलं तर 200 डिवायडेड बाय 3.8 आणि प्लस काय होणार आहे 20 होणार आहे. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर होत आहे 72.6 डिग्री सेल्सिअस. दॅट इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, रेजिस्टन्स ऑफ प्लॅटिनम वायर in a platinum resistance thermometer at melting ice, boiling water and at a hot bath are 6, 6.5 and 6.2 respectively. Find the temperature of the bath. म्हणजे 3 टेम्परेचरचा रेजिस्टन्स दिलेला आहे. ओके, तर मेल्टिंग ऑफ आईस होत असताना रेजिस्टन्स आहे 6 ओहम. मेल्टिंग ऑफ आईस किती होते, 0 डिग्री सेल्सिअस. तर 0 डिग्री सेल्सिअसला आहे 6 ओहम. त्याच्यानंतर बॉइलिंग ऑफ वॉटर म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला आहे 6.5 ओहम. आणि त्याच्यानंतर ऍट अ हॉट बाथ म्हणजे कुठलं तरी आणखी असं एक टेम्परेचर आहे जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्या टेम्परेचरला, ते टेम्परेचर मी थीटा डिग्री सेल्सिअस असं अझ्युम करतो, तर थीटा टेम्परेचरला आहे 6.2 ओहम. आता बघा, ही 6.2 जी व्हॅल्यू आहे ती 6 आणि 6.5 मध्ये आहे. म्हणजे त्या बाथचं टेम्परेचर काय असलं पाहिजे, 0 to 100 मध्ये असलं पाहिजे. हे बघा, हे असले टेम्परेचरचे रिलेटेड रेजिस्टन्सचे जे सगळे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करायचा सिंपल फॉर्म्युला म्हणजे डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू अल्फा डेल्टा थीटा, किंवा डेल्टा आर इज इक्वल टू
आर अल्फा डेल्टा थिटा एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. या फॉर्म्युल्यानं सगळे याचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होतात. ओके, डेल्टा आर इज इक्वल टू आर अल्फा डेल्टा थिटा. आता बघा, सुरुवातीला 0 आणि 100 डिग्री सेल्सिअस रिलेटेड एक इक्वेशन तयार करणार आहे आणि 0 आणि थिटा मधलं एक रिलेशन मी कन्सिडर करणार आहे. हे बघा पुन्हा एकदा, तर दोन इक्वेशन तयार होणार. 0 डिग्री सेल्सिअसला आहे 6 ओहम आणि 100 डिग्री सेल्सिअसला आहे 6.5 ओहम आहे. ओके, मग आता हे इक्वेशन कसं लिहिणार बघा मी, याचं डेल्टा आर इज इक्वल टू आर इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा येणार आहे. डेल्टा आर म्हणजे चेंज इन रेझिस्टन्स. चेंज इन रेझिस्टन्स म्हणजे सुरुवातीला 6 ओहम होता तो 6.5 होणार आहे. ओके, म्हणजे चेंज इन रेझिस्टन्स होणार 0.5. त्याच्यानंतर आर म्हणजे मिनिमम टेम्परेचरला असणारा रेझिस्टन्स, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला असणारा रेझिस्टन्स, दॅट इज 6. अल्फा आपल्याला माहिती नाहीये. ओके, आणि डेल्टा थिटा म्हणजे चेंज इन टेम्परेचर. सुरुवातीला 0 होतं ते आता 100 होणार आहे. सो चेंज इन टेम्परेचर होणार आहे 100. ओके, तर याच्यावरून तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू मिळेल. ओके, सो अल्फा इज इक्वल टू काय येणार आहे, 0.5 डिवायडेड बाय 600 होणार. 0.5 डिवायडेड बाय 600. करेक्ट. त्याच्यानंतर आता परत आता 0 आणि थिटाचं इक्वेशन लिहूया. नेक्स्ट बघा, पुन्हा एकदा 0 डिग्री सेल्सिअसला आहे 6 ओहम आणि थिटा डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यावेळी आहे 6.2 ओहम. मग याचं इक्वेशन पुन्हा एकदा बघा, डेल्टा आर इज इक्वल टू आर इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. ओके, हाच फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. या एका फॉर्म्युल्यानं टेम्परेचर रिलेटेड कुठलाही क्वेश्चन आला तरी तुमचा सॉल्व्ह होतो, लक्षात घ्या. सो डेल्टा आर म्हणजे चेंज इन रेझिस्टन्स होणार आहे 6चा 6.2 झालाय ना, म्हणजे 0.2. आर म्हणजे ओरिजिनल रेझिस्टन्स, ओरिजिनल म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसचा रेझिस्टन्स 6. त्याच्यानंतर अल्फाची व्हॅल्यू आपण काढली आताच, 0.5 डिवायडेड बाय 600 इंटू चेंज इन टेम्परेचर. बघा सुरुवातीला 0 होतं, नंतर थिटा झाले, थिटा मायनस 0 म्हणजे थिटाच येणार आहे फायनल म्हणजे चेंज इन टेम्परेचर. त्याच्यामुळे 6 न 600 ला डिवाइड होणार, इथं 100 राहणार. 100 इंटू 0.2 म्हणजे काय होणार आहे, 20 होणार. 100 इंटू 0.2 म्हणजे 20. 20 डिवायडेड बाय काय होणार आहे, 0.5 होणार आहे, इज इक्वल टू थिटा येणार आहे. म्हणजे 100 न मल्टिप्लाय केलं आणि 0.5 न डिवाइड करायचं, म्हणजे 20 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे फायनल आन्सर तुमचं किती येणार आहे, थिटा इज इक्वल टू 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्या मधलं टेम्परेचर किंवा बादचं टेम्परेचर असणार आहे 40 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स ऑफ वायर इज, म्हणजे TCR ची व्हॅल्यू, अल्फाची व्हॅल्यू दिली आहे 0.00145 पर डिग्री सेल्सिअस. ऍट 100 डिग्री सेल्सिअस रेझिस्टन्स इज 2 ओहम. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसचा रेझिस्टन्स दिलेला आहे 2 ओहम. 100 डिग्री सेल्सिअसचा रेझिस्टन्स 2 ओहम आहे. ऍट व्हॉट टेम्परेचर रेझिस्टन्स ऑफ वायर विल बी 3 ओहम. किती टेम्परेचरला थिटा टेम्परेचर काढायचं आहे, तो रेझिस्टन्स काय होणार आहे, 3 ओहम होणार आहे. ओके, आता 2 ओहमचा 3 ओहम रेझिस्टन्स व्हायचा असेल तर टेम्परेचर वाढावं लागणार आहे, म्हणजे 100च्या काय करावं लागणार आहे, ते वर जावं लागणार आहे. ओके, आता इथे डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकताय, दॅट इज डेल्टा आर इज इक्वल टू आर इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. आता चेंज इन रेझिस्टन्स किती व्हायला पाहिजे, 2 ओहमचा 3 ओहम व्हायला पाहिजे, म्हणजे चेंज इन रेझिस्टन्स इथे येणार आहे 1. आर म्हणजे काय असणार आहे, लोअर टेम्परेचरचा रेझिस्टन्स किंवा मिनिमम टेम्परेचरचा रेझिस्टन्स. आता मिनिमम टेम्परेचर इथं 100 येणार आहे, दॅट इज 2. अल्फाची व्हॅल्यू आहे 0.00145 इंटू डेल्टा थिटा, चेंज इन टेम्परेचर म्हणजे सुरुवातीला 100 आहे आणि फायनली थिटा होणार आहे, थिटा जास्त असेल ना, सो थिटा मायनस काय होणार आहे, 100. सो दिस इज द चेंज इन टेम्परेचर. and therefore 1 divided by काय होणार आहे, 2 into 0.00145 is equal to theta minus 100 होणार आहे. ओके,
जस्ट कॅल्क्युलेशन करून बघूया किती होते. वन डिवायडेड बाय 2 00145. तर ही व्हॅल्यू होते 344.83 इज इक्वल टू थीटा मायनस 100. हे 100 इकडे जाऊन परत प्लस होणार आहे. सो थीटा इज इक्वल टू 444.83 होते. आता याच्यानंतर रेझिस्टिव्हिटी विथ द टेम्परेचर, याचे ग्राफ थोडेसे बघा कसे येणार आहेत. रेझिस्टिव्हिटी विथ टेम्परेचर, रेझिस्टिव्हिटी विथ द टेम्परेचरचे ग्राफ. ओके, तर हे जर ग्राफ बघितले तर या पद्धतीने हे ग्राफ येणार आहे. तर resistivity rho is on the y-axis and temperature theta is on the x-axis. ओके, आता याच्यामध्ये आपण डिफरंट टाइपचे रेझिस्टिव्हिटीचे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ग्राफ ऑलरेडी बघितलेले आहेत. पुन्हा एकदा बघा. तर जनरली इन केस ऑफ मेटल्स काय होतं, ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टिव्हिटी इन्क्रीजेस. सो मेटलचा जो ग्राफ येणार आहे तो या पद्धतीने असणार आहे आणि याचा स्लोप जो आहे तो व्हेरी स्मॉल असणार आहे. हा स्लोप ऍक्च्युअली मोठा काढलाय, याच्यापेक्षाही स्मॉल स्लोप असणार आहे. त्याच्यानंतर सपोज कॉन्स्टंट टर्न आणि मॅग्नानिन याचा जर ग्राफ विचारला तर कॉन्स्टंट टर्न किंवा मॅग्नानिनचा टीसीआर जो आहे तो निग्लिजिबल असतो, म्हणजे त्याचे काय येणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. कॉन्स्टंट टर्न और मॅग्नानिन जे आपण कशासाठी वापरतोय, रेझिस्टन्स बॉक्स तयार करण्यासाठी किंवा स्टँडर्ड रेझिस्टन्सेस तयार करण्यासाठी आपण कॉन्स्टंट टर्न किंवा मॅग्नानिनचा यूज करतो. तर त्यांचा टीसीआर, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स जो आहे तो व्हेरी स्मॉल असतो आणि त्यांचा जो ग्राफ येणार आहे ते हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. त्याच्यानंतर सेमी कंडक्टरला कसं होतं की टेम्परेचर वाढत जाईल तसं रेझिस्टिव्हिटी त्याची काय होते, कमी 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 होत जाते. त्याच्यामुळं सेमी कंडक्टरचा ग्राफ इकडे येणार आहे. दिस इज फॉर सेमी कंडक्टर. आता एक्झॅक्टली हे स्ट्रेट लाईन दाखवलेले आहेत, एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन असतील असं पण नाहीये, थोडंसं हे व्हेरिएशन पण होऊ शकतं. ओके, सो इन दिस वे रेझिस्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचरचे काही इम्पॉर्टंट ग्राफ्स मी इथं ड्रॉ केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला जो बघायचा आहे that is the thermistor. Next part that we are going to study is the thermistors. थर्मिस्टर, आता थर्मिस्टर का आहे, एक प्रकारचा रेझिस्टन्स आहे पण इट इज अ टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेझिस्टन्स. ओके, थर्मिस्टर म्हणजे काय लक्षात घ्या. थर्मिस्टर इज a temperature sensitive resistance. ओके, थर्मिस्टर का आहे तर टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेझिस्टन्स आहे. टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेझिस्टन्स म्हणजे काय, फॉर स्मॉल चेंज इन टेम्परेचर देर इज अ लार्ज चेंज इन रेझिस्टन्स. जनरली मोस्ट ऑफ द मेटलच्या बाबतीत काय होतं बघा, टेम्परेचर खूप लार्ज अमाऊंटनं चेंज केल्यानंतर रेझिस्टन्स अगदी थोड्या अमाऊंटनं चेंज होतो. मेटल्सच्या बाबतीत किंवा सेमी कंडक्टरच्या बाबतीत देखील काय होतं, लार्ज चेंज इन टेम्परेचर केलं म्हणजे 100, 200, 300 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर जरी चेंज झालं तरी रेझिस्टन्स मात्र काय होतो, स्मॉल अमाऊंट मध्ये चेंज होतो. परंतु थर्मिस्टर मध्ये काय होतंय, अगदी 1 किंवा 2 डिग्री सेल्सिअसनं जरी टेम्परेचर चेंज झालं तर रेझिस्टन्स मात्र मोठ्या प्रमाणावर चेंज होतोय. ओके, सो इन थर्मिस्टर for small change in temperature there is large change in resistance.
म्हणजे याचाच मिनिंग काय होतो लक्षात घ्या, थर्मिस्टरचा TCR म्हणजे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स काय असणार आहे, खूप हाय असणार. आता पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये बघा, मेटलचा TCR साधारणपणे किती दिलाय बघा, 0.00145 एवढा कमी असतो कुणाचा, मेटलचा. परंतु थर्मिस्टरचा TCR मात्र काय असणार आहे, हाय असणार आहे. बघा पुन्हा एकदा, थर्मिस्टर म्हणजे काय असतं, टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेझिस्टन्स असतो. म्हणजेच याच्यामध्ये काय होतं, स्मॉल चेंज इन टेम्परेचर झालं की त्याच्यामुळे काय होतं, लार्ज चेंज इन रेझिस्टन्स होतं. आणि स्मॉल चेंज इन टेम्परेचरला लार्ज चेंज इन रेझिस्टन्स होत असेल तर त्याचा मिनिंग काय होणार आहे, इट हॅज हाय TCR. It has high temperature coefficient of resistor. ओके. आता थर्मिस्टरचे इथं पुन्हा एकदा काय होऊ शकतात, दोन टाइप्स पडू शकतात. टाइप्स ऑफ थर्मिस्टर, टाइप्स. ओके, तर फर्स्ट असणार आहे दॅट इज PTC थर्मिस्टर. PTC थर्मिस्टर. आता PTC म्हणजे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, म्हणजे ज्याच्यामध्ये टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो. आता PTC थर्मिस्टर मध्ये काय होतं, टेम्परेचर स्मॉल अमाऊंट न वाढलं तरी रेझिस्टन्स लार्ज अमाऊंट न वाढतो, एवढाच फक्त फरक असणार. ओके, सो इन दिस as temperature increases, large increase in resistance takes place. Okay, large increase in resistance takes place. ओके, म्हणजे याचा जर ग्राफ काढायचा झाला तर PTC थर्मिस्टरचा ग्राफ पर्टिक्युलरली विचारला तर असा येणार आहे. सो रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, हा जो ग्राफ आहे इट इज लाईक दिस. तो स्ट्रेट लाईन असेलच असं नाहीये. ओके, अँड सेकंड टाइप ऑफ थर्मिस्टर इज NTC थर्मिस्टर. सेकंड टाइप NTC थर्मिस्टर. आणि NTC थर्मिस्टर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, NTC थर्मिस्टर मध्ये काय होणार आहे, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, इन दिस फॉर small increase in temperature, there is large decrease in resistance. म्हणजे याचा अल्फा जो आहे तो कसा असणार आहे, अल्फा इज निगेटिव्ह असणार आहे. जे PTCचा अल्फा कसा असतो, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टरचा अल्फा पॉझिटिव्ह असतो, म्हणजे TCR पॉझिटिव्ह असतो, आणि इथं TCR काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि याचा जर ग्राफ बघितला तर ग्राफ या पद्धतीने येणार आहे, रेझिस्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ओके, सो इट इज लाईक दिस. आता थर्मिस्टरचं सिम्बॉल म्हणजे इलेक्ट्रिक सिम्बॉल कसं आहे बघा, म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये तर ते जर रिप्रेझेंट करायचं झालं तर याचं सिम्बॉल कसं येणार आहे, तर इलेक्ट्रिक सिम्बॉल ऑफ थर्मिस्टर इज लाईक दिस. याच्यामध्ये बेसिकली रेझिस्टन्सचं सिम्बॉल आहे, सो दिस इज द सिम्बॉल ऑफ रेझिस्टन्स, आणि त्याच्यावर एक आपल्याला डॉट द्यायचा आहे. ओके, रेझिस्टन्स आणि त्याच्यावर रेझिस्टन्सचं बेसिक सिम्बॉल आणि त्याच्यावर एक कम्प्लिटली फिल्ड डॉट दिला तर दॅट इज द सिम्बॉल ऑफ द थर्मिस्टर. आता या थर्मिस्टरचे युजेस काय असणार आहेत लक्षात घ्या. ओके, किंवा त्याच्या अगोदर हे कुठल्या कुठल्या शेपमध्ये अवेलेबल असणार आहे, तर थर्मिस्टर आपल्याला डिफरंट शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये अवेलेबल होऊ शकतं. ओके, सो थर्मिस्टर्स आर अवेलेबल इन different shapes such as रॉड शेप्ड पण थर्मिस्टर असतात. ओके,
such as rod, disc, probe, ring, or bead, etc. These are available in different shapes like this. रॉड, डिस्क, प्रोब, रिंग, बीड या डिफरंट शेप मध्ये हे थर्मिस्टर्स अवेलेबल आहेत. ओके. त्याचबरोबर हे थर्मिस्टर कशापासून बनलेले असतात? मेटल पासून तर ऑटोमॅटिकली नसणार आहे, कारण मेटलचा टीसीआर काय असतो, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स कमी असतो, त्याच्यामुळं मेटल पासून हे बनलेले नसणार आहेत, परंतु मेटलचे जे ऑक्साईड आहेत त्याच्यापासून बनलेले असतात. ओके. सो दीज आर मेड, म्हणजे पर्टिक्युलरली पीटीसी थर्मिस्टर जे आहेत, पीटीसी थर्मिस्टर हे बेरियम टायटॅनेट पासून बनलेले असतात. ओके. पीटीसी थर्मिस्टर कशापासून बनलेले आहेत बघा, बेरियम टायटॅनेट हे बेसिकली याचं मटेरियल असतं. आणि एनटीसी थर्मिस्टर जे आहेत, these are made from metal oxide, semiconductor or oxides of the transition metals. हे कशापासून बनलेले असतात? सेमीकंडक्टर्स or oxides of transition metals याच्यापासून हे बनलेले आहे. ओके. म्हणजे याचे मटेरियल जे आहे ते देखील साधारणपणे तुम्हाला माहिती पाहिजे. पीटीसी थर्मिस्टर हे बेरियम टायटॅनेट पासून बनतात, तर एनटीसी थर्मिस्टर हे सेमीकंडक्टर किंवा ऑक्साइड्स ऑफ मेटल्स पासून बनलेले आहे. आता थर्मिस्टरचे युजेस किंवा ऍप्लिकेशन्स काय काय आहेत आपण ते बघूया. ऍप्लिकेशन्स ऑर द युजेस. आता याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे थर्मिस्टरचा, तर थर्मिस्टर जे आहेत यांच्यामध्ये काय होतं, स्मॉल चेंज इन टेम्परेचर झालं की लार्ज चेंज इन रेझिस्टन्स होतो. म्हणजे रेझिस्टन्स वाढू पण शकतो किंवा कमी पण होऊ शकतो, परंतु लार्ज अमाऊंट मध्ये रेझिस्टन्स काय होतो, चेंज होतो. आणि हीच याची जी प्रॉपर्टी आहे ती डिफरंट ऍप्लिकेशन मध्ये आपण युज करू शकतो. तर ऍप्लिकेशन्स कसे येणार आहेत बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ द थर्मिस्टर. तर याच्यामध्ये पीटीसी थर्मिस्टर पर्टिक्युलरली कुठे युज केले जातात आणि एनटीसी कुठे वापरले जातात, तर पीटीसी थर्मिस्टर्स. आता पीटीसी थर्मिस्टर मध्ये काय होतंय बघा, की टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतोय, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतोय आणि तो पण लार्ज अमाऊंट मध्ये वाढतोय. आणि त्याच्यामुळे ही जी प्रॉपर्टी आहे ती आपण कशासाठी युज करू शकतो, दे आर यूज टू प्रोटेक्ट ओव्हर करंट. ओके. पीटीसी थर्मिस्टर जे आहे ते काय केले जातात, सर्किट मध्ये सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडले जातात. अँड दे आर युज्ड ॲज अ रिसेटेबल फ्यूज म्हणून यूज केले जातात, किंवा दे आर युज्ड ॲज अ लिक्विड लेवल सेन्सर म्हणून यूज केले जातात. म्हणजे पर्टिक्युलर हे असे एमसीक्यू विचारले जातात. रिसेटेबल फ्यूज जे आहे ते कुणाचं ऍप्लिकेशन आहे, तर पीटीसी थर्मिस्टर, एनटीसी थर्मिस्टर किंवा नॉर्मल रेझिस्टन्स अँड सो ऑन. तर रिसेटेबल फ्यूज जे आहे पीटीसी थर्मिस्टरचं ऍप्लिकेशन आहे. तर रिसेटेबल फ्यूज म्हणजे काय असतं, तर एखाद्या सर्किटमध्ये समजा हा पीटीसी थर्मिस्टर आपण एखाद्या सर्किटच्या पाथ किंवा एखाद्या लाईन मध्ये आपण जोडला, समजा ड्यू टू सम रिझन या सर्किट मधला करंट वाढला, या सर्किट मधला करंट वाढला, तर करंट वाढला की काय होतं, इथं टेम्परेचर वाढतं ऑटोमॅटिकली. टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स हाय अमाऊंट मध्ये इन्क्रीज होतो पीटीसी थर्मिस्टरचा, आणि रेझिस्टन्स वाढला की ऑटोमॅटिकली त्या पाथ मधला करंट जो आहे तो काय होणार आहे, एक तर खूप मिनिममला येणार किंवा कट ऑफ होणार आहे. म्हणजे सडनली करंट वाढला की इथला रेझिस्टन्स देखील सडनली वाढतो, आणि त्याच्यामुळं करंट फ्लो जो आहे, ओव्हर करंट जो आहे, जास्तीचा जो फ्लो होणारा जो करंट आहे तो काय होतो, ऑटोमॅटिकली इथं थांबवला जातो पीटीसी थर्मिस्टरच्या साहाय्याने. म्हणजे अशा प्रकारे पीटीसी थर्मिस्टरचा वापर एखाद्या सर्किटमध्ये ओव्हर करंट फ्लो होऊ नये. ओके. जे लिमिट ठरलेलं आहे त्या लिमिटच्या वर करंट जाऊ नये याच्यासाठी काय करतो आपण, पीटीसी थर्मिस्टर यूज करतो. लक्षात घ्या. ओके. कारण एखाद्या सर्किट मधला करंट सडनली वाढला तर त्याच्यामधले जे पार्ट्स आहेत ते डॅमेज होऊ शकतात. तर या पद्धतीनं रिसेटेबल फ्यूज असं का म्हटलेलं आहे, कारण हे करंट वाढला की रेझिस्टन्स वाढतं आणि करंटला अपोजिशन प्रोड्यूस करतं किंवा स्टॉप करतं, आणि परत करंट कमी झाला की परत काय होणार आहे, इट अलाउज द करंट टू फ्लो, आणि म्हणून याला रिसेटेबल फ्यूज असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर लिक्विड लेवल सेन्सर म्हणून देखील काय केला जातो, पीटीसी थर्मिस्टरचा
यूज केला जातो. आता याच्यानंतर एनटीसी थर्मिस्टरचे यूज काय आहेत? एनटीसी थर्मिस्टर, एनटीसी थर्मिस्टर. तर एनटीसी थर्मिस्टरचे जे यूज आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट यूज आहे दॅट इज दे आर युज्ड ॲज थर्मोस्टॅट. थर्मोस्टॅट. आता हे थर्मोस्टॅट कुठं असतात माहिती आहे का? आपलं जे फ्रीज आहे, फ्रीज मध्ये थर्मोस्टॅट असतो. ओके, म्हणजे टेम्परेचर एका सर्टन लिमिटच्या वर गेलं की फ्रीज काय केला जातो? ऑन केला जातो. आणि सर्टन लिमिटच्या खाली गेलं की फ्रीज काय केला जातो? ऑटोमॅटिकली ऑफ केला जातो. तर आपला जो फ्रीज आहे त्याच्यामध्ये थर्मोस्टॅट बसवलेला असतो, किंवा अनेक ठिकाणी जसं कारचं जे इंजिन आहे, कारचं इंजिन, तर कारच्या इंजिनच्या पुढचा जर फॅन जो आहे त्याला थर्मोस्टॅट बसवलेला असतो. म्हणजे इंजिनचं टेम्परेचर एका सर्टन लिमिटच्या वर गेलं की तो फॅन ऑटोमॅटिकली ऑन होतो, आणि टेम्परेचर कमी झालं की परत काय होतो? ऑटोमॅटिकली ऑफ होतो. म्हणजे एखाद्या ठिकाणचं टेम्परेचर आपल्याला एका सर्टन 2 लिमिटच्या मध्ये जर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण थर्मोस्टॅटचा यूज करू शकतो. ओके, म्हणजे एनटीसी थर्मिस्टरचा त्याच्यासाठी यूज करतो. त्याचबरोबर टेम्परेचर मेजरमेंट. टेम्परेचर मेजरमेंट म्हणजे लक्षात घ्या, टेम्परेचर मेजरमेंटसाठी पीटीसी थर्मिस्टर यूज करतात की एनटीसी? तर स्पेसिफिकली एनटीसी थर्मिस्टर यूज करतात. टेम्परेचर मेजरमेंटसाठी देखील काय करू शकतो आपण? थर्मिस्टरचा यूज करू शकतो. कारण वन्स अगेन लक्षात घ्या, स्मॉल चेंज इन टेम्परेचर झालं तरी लार्ज चेंज इन रेझिस्टन्स तयार होतो. आणि याच्यामुळं टेम्परेचर ॲज स्मॉल ॲज 10⁻³ ओके, 10⁻³ डिग्री सेल्सिअस. 10⁻³ म्हणजे माहिती आहे ना, 0.001 डिग्री सेल्सिअस एवढं स्मॉल चेंज इन टेम्परेचर जे आहे ते देखील आपण काय करू शकतो? डिटेक्ट करू शकतो बाय युजिंग थर्मिस्टर्स. म्हणजे इथं काय होणार आहे थोडक्यात, थर्मिस्टर जो आहे तो सर्किटमध्ये जोडायचा आहे आणि अकॉर्डिंगली काय करायचं आहे? सर्किट मधला करंट मेजर करायचा आणि करंटची स्केल काढून तिथं टेम्परेचरची स्केल फक्त यूज करायची. ओके, तर या पद्धतीने टेम्परेचर मेजरमेंटसाठी काय करू शकतो आपण? एनटीसी थर्मिस्टर यूज करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त टेम्परेचर कंट्रोल डिव्हाइसेस, टेम्परेचर कंट्रोल डिव्हाइसेस. टेम्परेचर कंट्रोल डिव्हाइसेस म्हणजे काय? टेम्परेचरच्या साहाय्यानं काही डिव्हाइसेस कंट्रोल होतात. म्हणजे सर्टन टेम्परेचरच्या वर गेल्यानंतर ते पर्टिक्युलर डिव्हाइस ऑन करायचं, किंवा सर्टन टेम्परेचरच्या खाली गेल्यानंतर पर्टिक्युलर डिव्हाइस ऑफ करायचं, वगैरे वगैरे. या टाईपचे जे ऍप्लिकेशन आहेत त्या ऍप्लिकेशन मध्ये देखील थर्मिस्टरचा यूज केला जातो. लक्षात येत आहे? सो थर्मिस्टरचे यूज बघा, पीटीसी थर्मिस्टरचे पर्टिक्युलरली रिसेटेबल फ्यूज आणि लिक्विड लेवल सेन्सर मध्ये यूज केला जातो. आणि एनटीसी थर्मिस्टर मध्ये थर्मोस्टॅट. ओके, एनटीसी थर्मिस्टरचा यूज कसा आहे? थर्मोस्टॅट, टेम्परेचर मेजरमेंट, टेम्परेचर कंट्रोल डिव्हाइसेस मध्ये याचा यूज केला जातो. ओके, सो दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द थर्मिस्टर. दिस इज ऑल अबाउट थर्मिस्टर. आता याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी. सुपर कंडक्टिव्हिटी. आता सुपर कंडक्टिव्हिटीची कन्सेप्ट कशी आहे बघा, तर आपल्याला मोस्टली मेटलच्या बाबतीत आपण काय बघितलंय की रेझिस्टन्स म्हणजे टेम्परेचर कमी केल्यानंतर त्याचं रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी काय होते? कमी 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 होत जाते. ओके, जनरली सुपर कंडक्टिव्हिटी जी कन्सेप्ट आहे ती कुणाला असते? मोस्टली मेटल्सला असते, मेटल्सला. ओके, आणि आपल्याला मेटल्समध्ये एक प्रॉपर्टी माहित आहे की टेम्परेचर कमी केलं की रेझिस्टिव्हिटी कमी होत जाते. टेम्परेचर कंटिन्युअसली कमी केलं तर रेझिस्टिव्हिटी कंटिन्युअसली कमी 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 होत जाणार आणि कम्प्लिटली कधीतरी झिरो होणार आहे. आणि रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स ज्यावेळी एखाद्या कंडक्टरचा कम्प्लिटली झिरो होतो, रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी कम्प्लिटली झिरो झालं की त्याला काय म्हणणार आपण? सुपर कंडक्टर असं म्हणणार आहे. लक्षात येत आहे? सो सुपर कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन काय येणार बघा, द फेनॉमिनन ऑफ losing resistivity, the phenomenon of losing resistivity completely at a particular low temperature, at a particular low temperature is called as
is called as superconductivity. Is called as superconductivity. The phenomenon of losing resistivity completely at a particular low temperature is called as superconductivity. म्हणजे एका पर्टिक्युलर लो टेम्परेचरला गेल्यानंतर काय होते, रेझिस्टिव्हिटी पूर्णपणे निघून जाते, झिरो होते. हा जो फेनॉमिनन आहे ना, त्याला काय म्हणायचं, सुपर कंडक्टिव्हिटी असं म्हणायचं. आणि द कंडक्टर हॅव्हिंग झिरो रेझिस्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज सुपर कंडक्टर. ओके, द conductor which has zero resistivity, the conductor which has zero resistivity is called as superconductor. ओके, सुपरकंडक्टर. आणि ज्या टेम्परेचरला रेझिस्टिव्हिटी पूर्णपणे झिरो होते ते जे टेम्परेचर आहे त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल टेम्परेचर. द टेम्परेचर ॲट which resistivity becomes zero is called as critical temperature. ओके. आता सुपर कंडक्टर जनरली कोण होऊ शकतात, तर मॅग्नेटिझम हा टॉपिक जर तुम्ही स्टडी केलेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल किंवा त्या टॉपिक मध्ये तुम्ही स्टडी करू शकताय की सुपर कंडक्टिव्हिटी हा फेनॉमिनन मोस्टली डायमॅग्नेटिक सबस्टन्सेसलाच असतो. ओके, सो इट इज possessed by diamagnetic substances. आता हे डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय, हे मॅग्नेटिझम या टॉपिक मध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळेल. इट इज possessed by द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता सुपर कंडक्टिव्हिटीचं एक चांगलं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मर्क्युरी जे आहे, मर्क्युरी सुपर कंडक्टर बनतं. ओके, मर्क्युरी बिकम्स सुपर कंडक्टर ॲट 4.2 केल्विन. म्हणजे 4.2 केल्विन या टेम्परेचरला काय होणार आहे, मर्क्युरी सुपर कंडक्टर बनतं. म्हणजे टेम्परेचर जे आहे ते बघा किती कमी करावं लागतं, जवळपास 0 केल्विनच्या जवळपास न्यावं लागतं. म्हणजे मर्क्युरीचं टेम्परेचर जर काय केलं 4.2 केल्विन केलं तर काय होणार आहे, कम्प्लिटली मर्क्युरी जे आहे ते सुपर कंडक्टर होतं, म्हणजे त्याची रेझिस्टिव्हिटी पूर्णपणे झिरो होते. आता या सुपर कंडक्टरचे युजेस काय आहेत किंवा ऍप्लिकेशन काय आहेत, तर सुपर कंडक्टर मध्ये लक्षात घ्या, एकदा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस केला तर तो कधीही थांबणार नाही. बरोबर, म्हणजे एखाद्या कंडक्टरमध्ये बॅटरी जोडली आपण आणि इलेक्ट्रिक करंट सेटअप केला आणि नंतर बॅटरी जरी काढून टाकली आणि पाथ क्लोज्ड असेल तर काय होणार आहे, कंटिन्युअसली तो करंट इनफायनाईट टाइम साठी तसाच फ्लो होत राहणार आहे. ओके, म्हणजे करंट स्टॉप कुणामुळे होतो, करंट स्टॉप्स ड्यू टू द रेझिस्टन्स जर झिरो झाला तर काय होणार आहे, करंट कंटिन्युअसली काय होणार आहे, फ्लो होत राहणार, तो कधीही थांबणार नाहीये. ओके, तर इन सुपर कंडक्टर काय होतं बघा, इन सुपर कंडक्टर current once produced continues for long time. त्याचबरोबर याचा रेझिस्टन्स खूप कमी झाल्यामुळे काय होणार आहे, स्मॉल पीडी मुळे देखील लार्ज करंट आपण इथे प्रोड्यूस करू शकतो. स्मॉल पीडी कॅन ऑल्सो प्रोड्यूस लार्ज करंट, आणि लार्ज करंटच्या साइन आपण काय करू शकतो, एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो. ओके, हेन्स superconductors can produce strong magnetic field.
म्हणजे बेसिकली सुपर कंडक्टरचा यूज कशासाठी होतोय, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठीच होतोय, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. आणि हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते अनेक ठिकाणी यूज केलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बुलेट ट्रेन माहित असेल तुम्हाला, तर बुलेट ट्रेन मध्ये मॅग्नेटिक लेव्हिटेशन तुम्हाला माहित असेल कदाचित. मॅग्नेटिक लेव्हिटेशन मध्ये पर्टिक्युलरली सुपर कंडक्टरचा वापर केला जातो. मॅग्नेटिक लेव्हिटेशन म्हणजे काय, तर बुलेट ट्रेन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तो ट्रेन आणि त्याच्या खालचे जे ट्रॅक असतात यांच्यामध्ये व्हील्स नसतात. ट्रेन आणि ट्रॅक याच्यामध्ये कुठलेही व्हील्स नसतात. तर त्या ट्रॅकच्या वरती ट्रेन जी आहे ती एअरमध्ये सस्पेंडेड कंडिशन मध्ये असते, हवेमध्ये तरंगत असते ट्रॅकच्या वर. आणि हे तरंगण्यासाठी काय करतो आपण, मॅग्नेटिक लेव्हिटेशनचा वापर करतो. मॅग्नेटिक लेव्हिटेशन म्हणजे काय, तर तिथं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डच्या साहाय्यानं काय केलं जातं, स्ट्रॉंग मॅग्नेटिक रिपल्शनच्या साहाय्यानं, ओके, स्ट्रॉंग मॅग्नेटिक रिपल्शनच्या साहाय्यानं त्या ट्रेनला ट्रॅकच्या वर काय केलं जातं, उचलून धरलं जातं. म्हणजे ट्रॅकला आजूबाजूला ते सरकत पण नाही आणि ट्रॅक पासून एक सर्टन स्पेसिंग ठेवून राहतं ते. आणि ते करण्यासाठी आपण काय करतो, सुपर कंडक्टिव्हिटीचा फेनॉमिनन यूज करतो. म्हणजे थोडक्यात सुपर कंडक्टिव्हिटी हा फेनॉमिनन जे आहे तो बुलेट ट्रेन मध्ये मोठ्या प्रमाणावर यूज केलं जातं. मॅग्नेटिक लेव्हिटेशन असं त्याला म्हटलं जातं. मॅग्नेटिक लेव्हिटेशन म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या साहाय्यानं त्याला लेव्हिटेट करायचं, म्हणजे हवेमध्ये सस्पेंडेड कंडिशन मध्ये ठेवायचं, त्याला मॅग्नेटिक लेव्हिटेशन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर याचा जो यूज आहे सुपर कंडक्टिव्हिटीचा, तर सुपर कम्प्युटर मध्ये यूज केला जातो. सुपर कम्प्युटर्स, कारण सुपर कम्प्युटर जे आहे त्यांचं स्पीड जे आहे ते व्हेरी हाय असतं. आपला नॉर्मल पीसी किंवा नॉर्मल लॅपटॉप जो आहे त्याचं स्पीड किती असतं, तर साधारणपणे 2.5 GHz असतं. बघा, GHz 2.5 GHz म्हणजे आपला नॉर्मल पीसी किंवा नॉर्मल कम्प्युटर जो आहे तो एका सेकंदामध्ये 2.5 जिगा म्हणजे 2.5 इंटू 10⁹ एवढे ऑपरेशन्स करतो आपला नॉर्मल कम्प्युटर. ओके, 2.5 एवढे कॅल्क्युलेशन्स किंवा 2.5 इंटू 10⁹ एवढे ऑपरेशन जो आहे तो एका सेकंदाला करतो. तर सुपर कम्प्युटर जो पर्टिक्युलरली मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा सॅटेलाइट ऑपरेशन मध्ये, सॅटेलाइट लॉन्चिंग मध्ये जनरली या ठिकाणी सुपर कम्प्युटर यूज केले जातात आणि यांची कॅपॅसिटी काही टेराहर्ट्झ मध्ये असते. ओके, फॉर एक्झाम्पल 10 टेराहर्ट्झ. सुपर कम्प्युटर एका कंट्रीमध्ये साधारणपणे एकच असतो. इंडियामध्ये देखील एकच सुपर कम्प्युटर आहे, अमेरिकेमध्ये देखील एकच सुपर कम्प्युटर आहे आणि त्या सुपर कम्प्युटरला त्यांच्या नेशनचे नाव आहेत, लक्षात घ्या. ओके, तर ते सुपर कम्प्युटर मध्ये देखील व्हेरी हाय कम्प्युटरचं स्पीड व्हेरी हाय करण्यासाठी, काही टेराहर्ट्झ मध्ये प्रोड्यूस करण्यासाठी तिथं सुपर कंडक्टर्स यूज केले जातात. ओके, तर सुपर कंडक्टिव्हिटीचे बेसिक ऍप्लिकेशन जर बघितले तर स्ट्रॉंग करंट प्रोड्यूस करायला, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायला, मॅग्नेटिक लेव्हिटेशन करायला आणि सुपर कम्प्युटर्स मध्ये याचा यूज केला जातो. इंडियाचा जो सुपर कम्प्युटर आहे त्याचं नाव परम असं आहे. ओके, परम, इंडियन सुपर कम्प्युटर, करेक्ट. ओके, रेजिस्टन्स रिलेटेड आणखी काही इम्पॉर्टंट पार्ट्स बघा. हा पार्ट ऑलरेडी आपण बघितलेला आहे, पुन्हा एकदा बघतोय. रेजिस्टन्स ऑफ ए क्युबॉइड. क्युबॉइड म्हणजे काय असणार आहे, असा बॉक्स शेप्ड एक ऑब्जेक्ट आहे, त्याची लेंथ एल, ब्रेड बी आणि हाईट एच आहे. तर रेजिस्टन्स अक्रॉस दी लेंथ, रेजिस्टन्स अक्रॉस दी लेंथ म्हणजे लेंथ आपण एल घेणार आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बी इंटू एच येणार आहे. रेजिस्टन्सचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, रो इंटू लेंथ डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. रेजिस्टन्स अक्रॉस लेंथ घ्यायचं असेल तर लेंथला आपल्याला कॅपिटल एल घ्यावं लागणार, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला बी इंटू एच घ्यावं लागणार आहे. सो रेजिस्टन्स अक्रॉस लेंथ विल बी रो एल बाय बी एच. रेजिस्टन्स अक्रॉस ब्रेड्थ विचारलं, रेजिस्टन्स अक्रॉस ब्रेड्थ म्हणजे लेंथच्या ठिकाणी एलच्या ठिकाणी बी घेणार आणि मग एरिया काय येणार आहे, एल इंटू एच येणार आहे. ओके, त्याच्यानंतर रेजिस्टन्स अक्रॉस द हाईट विचारलं, रेजिस्टन्स अक्रॉस दी हाईट. अक्रॉस द हाईट म्हणजे काय होणार आहे, या ठिकाणी एल इज इक्वल टू हाईट घेणार आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मग एल इंटू बी येणार आहे. ओके, आणि रेजिस्टन्स मिनिमम कधी असतो, रेजिस्टन्स मिनिमम कधी असतो, ज्यावेळी लेंथ मिनिमम पाहिजे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त पाहिजे. रो इंटू एल शुड बी मिनिमम अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन शुड बी मॅक्सिमम. त्या गिवन प्रॉब्लेम मध्ये
लेंथ मिनिमम जे आहे ती न्यूमरेटरला घ्यावी लागेल आणि बाकीच्या राहिलेल्या 2 डायमेन्शनचा एरिया घ्यावा लागणार आहे. तर मिनिमम रेझिस्टन्स येणार आहे अकॉर्डिंग टू डायग्राम ρh डिवायडेड बाय LB अँड मॅक्सिमम रेझिस्टन्स येणार आहे ρL डिवायडेड बाय BH. ओके, आणि मिनिमम काय येणार आहे बिकॉज H इज स्मॉलर दॅन B स्मॉलर दॅन L, म्हणजे सगळ्यात जास्त लेंथ जास्त असेल त्याच्यापेक्षा कमी ब्रेडथ असेल त्याच्यापेक्षा कमी जर हाईट असेल तर R मिनिमम आणि R मॅक्सिमम या पद्धतीने येणार आहे. ओके, सो इट इज अ व्हेरी सिंपल केस. याच्यानंतर नेक्स्ट resistance of a conductor of length L having cross section whose radius varies linearly from A to B is. बघा आता इथे एक वेगळा कंडक्टर आहे की ज्याची लेंथ जी आहे ती किती आहे L आहे. अशा प्रकारे कंडक्टर आहे. लेंथ किती आहे, लेंथ इज इक्वल टू L आहे. याचा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे हुज रेडियस व्हेरीज फ्रॉम ए टू बी, म्हणजे लेफ्ट हँड साइडला रेडियस किती आहे कमी आहे, फॉर एक्झाम्पल ए आहे, आणि राईट हँड साइडला रेडियस किती आहे दॅट इज बी एवढी आहे. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कंटिन्युअसली रेडियस किंवा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कंटिन्युअसली वन एंड टू अदर एंड काय व्हायला लागलेला आहे कंटिन्युअसली चेंज व्हायला लागलेला आहे, लिनियरली स्ट्रेट लाईन चेंज व्हायला लागलाय. तर या केसमध्ये रेझिस्टन्स किती येणार आहे, एक वेगळे एक्झाम्पल होऊ शकतं. आता याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू लेंथ जर रेझिस्टन्स चेंज होत असेल तर फॉर्म्युला कसा येणार बघा. आता फॉर एक्झाम्पल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो रो इंटू एल डिवायडेड बाय ए. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतोय जर ज्यावेळी रेझिस्टिव्हिटी कॉन्स्टंट आहे, लेंथ देखील लेंथ सर्टन काहीतरी आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील युनिफॉर्म आहे असं असेल तर. परंतु हेच जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन व्हेरिएबल असेल किंवा रेझिस्टिव्हिटी व्हेरिएबल असेल तर काय करावं लागेल, सुरुवातीला आपल्याला डीआर काढावं लागेल. डीआर म्हणजे स्मॉल रेझिस्टन्स. स्मॉल रेझिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे रो इंटू डीएक्स डिवायडेड बाय काय येणार आहे ए येणार आहे. रो इंटू डीएक्स डिवायडेड बाय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याच्यामधला एक स्मॉल पार्ट घ्यावा लागेल, व्हेरी स्मॉल पार्ट घ्यावा लागणार आहे लाईक दिस. ओके, याच्यातला व्हेरी स्मॉल पार्ट घ्यावा लागेल की ज्याचा थिकनेस किती आहे डीएक्स आहे. आता थिकनेस व्हेरी व्हेरी स्मॉल घेतला तर काय होणार आहे व्हेरिएशन इन क्रॉस सेक्शनल एरिया विल बी निग्लिजिबल, म्हणजे एरिया कॉन्स्टंट पकडू शकतो त्या ठिकाणी. लक्षात येते ना, म्हणजे व्हेरी एक स्मॉल एलिमेंट डीएक्स लेनचा व्हेरी स्मॉल एलिमेंट कन्सिडर करावा लागेल आणि त्या स्मॉल एलिमेंटचा सुरुवातीला रेझिस्टन्स काढावा लागेल आणि मग टोटल रेझिस्टन्स म्हणजे काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ रो इंटू डीएक्स डिवायडेड बाय ए येणार आहे. ठीक आहे, रो इंटू डीएक्स डिवायडेड बाय ए. तर याच्यामध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला ए जे आहे किंवा ए जे आहे ते आपल्याला रिप्लेस करावं लागणार आहे जे इक्वेशनच्या स्वरूपात, इथं जे काही इक्वेशन असेल त्या पद्धतीनं, आणि त्याच्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला इथं फॉर्म्युला सांगतो मी काय येतोय. डायरेक्टली हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर डायरेक्टली फॉर्म्युला येतो दॅट इज रो इंटू एल डिवायडेड बाय पाय in bracket a plus b. Okay, rho into L divided by pi a into b. Okay, so this is the final formula for the conductor whose length is L and radius changes linearly from a to b. म्हणजे रेडियस जर a to b अशी ग्रॅज्युअली म्हणजे लिनियरली चेंज होत असेल, म्हणजे रेडियस कॉन्स्टंट नसेल तर फायनल फॉर्म्युला फॉर द रेझिस्टन्स येणार आहे रो इंटू एल डिवायडेड बाय पाय इन ब्रॅकेट ए प्लस बी. हे आपल्याला इंटिग्रेशन न हे सॉल्व्ह करावं लागणार आहे. सॉरी, डिनॉमिनेटरला पाय इंटू ए प्लस बी नाही, सॉरी पाय इंटू ए इंटू बी येणार, सॉरी. ओके, पाय इंटू ए इंटू बी. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द रेझिस्टन्स. Resistance is rho L divided by pi AB. This is correction. Note down this.
रेझिस्टन्सचा आणखी एक केस की ज्याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन कसा आहे बघा. रेझिस्टन्स ऑफ अ सेमी सर्क्युलर रिंग हॅव्हिंग इनर रेडियस R1, आउटर रेडियस R2 अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A. म्हणजे अशा प्रकारे एक सेमी सर्क्युलर रिंग आहे सपोज, like this. Semicircular ring is there. Okay, this is end A, this is end B. याची इनसाइड रेडियस आहे that is R1 आणि आउटसाइड रेडियस आहे that is equal to R2 आणि याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो आहे तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A एवढा दिलेला आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, इथं एक सेमी सर्क्युलर रिंगचं स्ट्रेट कंडक्टर मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करावं लागणार आहे. स्ट्रेट कंडक्टर मध्ये की ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असणार आहे, रेझिस्टिव्हिटी रो असणार आहे. आता इथं लेंथ किती घ्यावी लागेल हा इथं क्वेश्चन असणार आहे. लेंथ किती घ्यावी लागणार आहे, तर इनसाइड रेडियस जर कन्सिडर केली तर लेंथ होणार आहे आता सर्कलचा टोटल सर्कम्फरन्स किती असतो 2πr आणि सेमी सर्कलची लेंथ किती असते πr. म्हणजे इनसाइड घेतलं तर πr1 येणार आहे आणि आउटसाइड रेडियस घेतली तर आउटसाइडची रेडियस काय येणार आहे πr2 येणार आहे. तर आपल्याला लेंथ घेताना याची मीन रेडियस घ्यायची, मीन लेंथ घ्यायची आहे. मीन रेडियसचा सर्कम्फरन्स सेमी सर्कम्फरन्स म्हणजे काय होणार आहे, आत लेंथ येणार आहे πr1, बाहेरची लेंथ येणार आहे πr2. म्हणजे ऍव्हरेज किती येणार आहे πr1 प्लस πr2 डिवायडेड बाय 2 येणार आहे. म्हणजे पाय इन ब्रॅकेट r1 प्लस r2 डिवायडेड बाय 2 एवढी लेंथ घ्यावी लागणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे रेझिस्टन्सचा फॉर्म्युला पुन्हा एकदा रो इंटू एल डिवायडेड बाय ए फॉर्म्युला वापरणार. रो इंटू लेंथ घेणार आहे पाय इन ब्रॅकेट r1 प्लस r2 डिवायडेड बाय 2 इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऍज इट इज ए. ठीक आहे, तर अशा प्रकारे सेमी सर्क्युलर रिंग जर असेल, इनसाइड रेडियस R1 आणि आउटसाइड रेडियस R2 असेल, तर इथे लेंथ काय घ्यायची आहे, ही बरोबर मधली लेंथ घ्यायची आहे. त्या रिंगच्या बरोबर मिड पॉइंटची लेंथ. ओके, म्हणजे आतली लेंथ होणार आहे πr1. πr1 म्हणजे सेमी सर्कम्फरन्सचा हाफ. बाहेरची लेंथ होणार आहे πr2 म्हणजे मधली रेडियस किती होणार आहे त्याचा ऍव्हरेज, म्हणजे πr1 प्लस πr2 डिवायडेड बाय 2. ओके, तर या पद्धतीने रेझिस्टन्सचे आणखी काही स्पेशल फॉर्म्युले आहेत. ते स्पेशल फॉर्म्युले आणखी काही आपण आहे ते बघणार आहे. पण त्याच्या अगोदर ही केस लक्षात आली का बघा. बेसिक रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय, रो एल बाय ए. रेझिस्टिव्हिटी तर रो आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सगळीकडे तेवढाच आहे म्हणून सांगितलंय. फक्त लेंथ किती घ्यायची हा इथं क्वेश्चन आहे. रो आहे ना, लेंथ किती घ्यावी लागणार आहे. लेंथ म्हणजे या कंडक्टरच्या आतली म्हणजे मिड पॉइंटची, अलॉंग द मिड पॉइंट जी असणारी जी लेंथ आहे ना, अलॉंग द सेंटर, ती लेंथ घ्यावी लागणार आहे. आणि इनसाइड रेडियस R1 असल्यामुळे इनसाइडची लेंथ πr1 होणार. आउटसाइड रेडियस R2 असल्यामुळे आउटसाइडची लेंथ πr2 होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याची मीन लेंथ किती होणार आहे, ऍव्हरेज लेंथ πr1 प्लस πr2 डिवायडेड बाय 2. या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके स्टुडंट्स,